नमो बुद्धाय, जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, तमाम बहुजनांचे उद्धार करते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना, यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन। ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व बौद्ध झालो, अशी तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष आणि मुंबईच्या चैत्यस्तूपाचे शिल्पकार कालवश भैयासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा कार्याला त्रिवार वंदन। या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या सुरू असलेल्या धम्मकार्याला सुद्धा माझ्या त्रिवार वंदन। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्यासुद्धा कार्याला त्रिवार वंदन। आज येणाऱ्या 135वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बांधवांना माझ्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा। या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती या विषयावर मनोगत मांडण्याकरता मला संधी दिली, त्याबद्दल मी खरंच या चॅनलचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती हा विषय मांडत असताना की या देशामध्ये, जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या। त्या क्रांत्या पदासाठी झाल्या, पैशासाठी झाल्या, राजसत्तासाठी झाल्या, प्रतिष्ठासाठी झाल्या, परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धम्मक्रांती केली, ही क्रांती कोणत्याही पदासाठी नव्हती, पैशासाठी नव्हती, राजसत्तेसाठी नव्हती। ही क्रांती फक्त जे होती ती येथील जनतेला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय देण्यासाठी होती, माणसाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होती आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता जगामध्ये केलेली ही महान धम्मक्रांती होय। या क्रांतीला जगात कुठेही तोड नाही। 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक महान क्रांती केली आणि हा दिवस संपूर्ण जगामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेलेले आहे। याच दिवशी नागपूर हे शहर हे सुद्धा धम्मक्रांतीचं शहर म्हणून संपूर्ण जगामध्ये आज ओळखलं जात आहे। ही क्रांती करीत असताना हा एकाएकी हा धम्मक्रांतीचा दिवस उजाडला नाही। याकरता बाबासाहेबांनी च्या मनामध्ये जे काही धम्मक्रांतीचे जे बीज निर्माण झाले, ते धम्मक्रांतीचे बीज बालपणापासूनच बाबासाहेबांच्या मनामध्ये धम्मक्रांतीची ओढ निर्माण झाली। बुद्धाकडे वळण्याचा जो मार्ग हा खुला झाला। आपल्याला माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकर लहान बालवयामध्ये केळुस्कर गुरुजींनी त्यांचा सत्कार करताना बुद्धचरित्र हे पुस्तक त्यांना भेट देऊन छोट्याशा भिवाचा सन्मान केला होता आणि हे बुद्धचरित्र बाबासाहेबांच्या जीवनात लहानपणीच आल्यामुळे तेव्हापासूनच बुद्धाकडे बाबासाहेबांची म्हणजे बाबासाहेब वडले म्हणायला काय हरकत नाही। आणि दुसरं असं आहे की लहानपणापासून बाबासाहेबांवर झालेले जे काही अनुभव आहेत की जसं शाळेत शिकत असताना की त्यांना दूर ठेवल्या जायचं, पाणी दिल्या जात नव्हतं, त्यांचा तिरस्कार केला जाता, तर लहान बाल वयापासूनच त्यांच्या मनावर याचे जे जाती त्याचे जे चटके बसले होते हे फार भयानक होते आणि तेव्हापासूनच समतेचा जो प्रवास आहे की मानवाला धम्माकडे वळवण्याचा जो प्रवास आहे हा बाबासाहेबांचा सुरू झाला। आपल्याला माहीत असेल की 1913 ते 1917 बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याकरता गेले जे असता 3 वर्ष अमेरिका आणि 1 वर्ष इंग्लंड। त्यावेळेस बाबासाहेबांचा जो ग्रंथ होता कास्ट इन इंडिया, भारतातील जाती व्यवस्था, हा ग्रंथ
म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबाचं वय फक्त 22 वर्षाचं होतं आणि 22व्या वर्षापासून बाबासाहेबाचा जो अभ्यास होता हा या देशातील भारतातील जे जातीव्यवस्था आहे त्या नष्ट कशा करता येईल याकडे बाबासाहेबाचा पूर्ण कल होता. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब बॅरिस्टर बनून जेव्हा मुंबईला आले आणि चांगला आपला व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर बाबासाहेबाकडे काही पैसे यायला लागले आणि त्यानंतर काही लोन घेऊन बाबासाहेबांनी स्वतःचं घर बांधलं आणि हिंदू कॉलनीमध्ये आपलं जे स्वतःचं हक्काचं जे घर बांधलं त्या घराचं नाव बाबासाहेबांनी राजगृह असं ठेवलं आहे. की म्हणजे सांगायचा उद्देश असा की बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगणारे हे राजगृह, हे राजगृह मगध देशाची राजधानी असलेलं राजगृह म्हणजे राजा बिंबिसार, राजा अजातशत्रूचं ते बौद्धांची जे ओळख आहे राजगृह म्हणजे बाबासाहेबांनी हे 1934ला घराची निर्मिती केली. म्हणजे बौद्ध धम्म दीक्षा 1956ला दिली आणि बाबासाहेबांनी 1934लाच आपल्या घराचं नामकरण राजगृह असं ठेवलं. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की जेव्हा धम्मदीक्षा द्यायचा जेव्हा प्रवास चालू होता की काही कार्यकर्त्यांची काही समाजातील लोकांची बाबासाहेबाकडे अशी अट होती की आपण बौद्ध धर्माची दीक्षा तर देत आहात परंतु आपले रीतिरिवाज कसे असले पाहिजेत, आपले संस्कार कसे असले पाहिजेत, आपण काय करणार. तर हा प्रश्न बाबासाहेबांना पडला आणि बाबासाहेब 1950ला जे त्या काळचं जे बौद्ध राष्ट्र श्रीलंका म्हणजे सिलोन येथे बाबासाहेब गेले आणि तिथे जाऊन ज्या बौद्ध संस्कार विधी ज्या बौद्धांचे संस्कार, बौद्धांचा लग्न विधी आहे, बौद्धांचा नामकरण विधी आहे, अंत्यसंस्कार विधी आहे तर हे विधी आपण कसे पार पडले पाहिजे. तर हे विधी पार करण्याकरता श्रीलंकेतील जे काही बौद्ध अभ्यासक आहे त्यांच्याकडून या विधी एकत्रित केल्या, त्या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केल्या आणि त्यांचे मित्र गुणक तिलके असे जे भंतेजी आहे त्यांच्याकडून त्या विधी म्हणवून घेतल्या आणि ह्या केल्यानंतर पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या गेल्या. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांची एक पुन्हा मातृसंस्था स्थापन केली बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराकरता, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. या संस्थेच्या माध्यमातून हे जे विधिवत पुस्तक आहे बौद्ध जीवन संस्कार पाठ हे असं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आणि या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण विधी या पुस्तकात आलेले आहेत आणि या विधीप्रमाणे बौद्धांचे जे संस्कार आहेत ते संस्कार या पद्धतीने पार पाडले जातात. आणि आपल्याला पुन्हा एक महत्त्वाचं बाबासाहेबाचं जे कार्य आहे की बाबासाहेबांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. म्हणजे बाबासाहेबांनी ही दिलेले जे संविधान आहे, जी देशाची राज्यघटना आहे ही 1950मध्ये अंमलात आली आहे. म्हणजे ही जे संविधान आहे समता, स्वातंत्र्य, बंधुता ही तत्वे या या संविधानामध्ये आलेली आहे आणि संपूर्ण संविधान या देशाची राज्यघटना ही तथागत भगवान बुद्धांच्या विचारावर आधारित आहे. म्हणजे बाबासाहेब पत्रकारांना जेव्हा उत्तर देताना म्हणतात की ही जी समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी तत्वे आहे हे माझे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याकडून मी घेतलेले आहे. म्हणजे हे केव्हाची कालावधी आहे 1950चा, 1950 आणि बाबासाहेब दीक्षा कधी देतात आपल्याला 1956ला. म्हणजे बाबासाहेबाचा हा जो प्रवास आहे बौद्ध धर्माकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे सुरुवातीपासून कशा कशा मार्गाने जात होता हे आपल्याला माहीत आहे. बाबासाहेबांनी त्यानंतर आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता 1954 4 मे 1954ला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा केला जाईल, त्याचे ध्येय आणि उद्दिष्ट कसे राहील त्याकरता 10 उद्दिष्टांची मांडणी केली होती. या संस्थेचा धम्माचा प्रचार कसा असला पाहिजे, बाबासाहेबाला अपेक्षित असलेला जो धम्मप्रचारक आहे हा एक प्रकारचा मिशनरीसारखा असायला हवा. ख्रिश्चन मिशनरीचे जसे प्रचारक असतात त्या पद्धतीनं बौद्ध धर्माचा प्रचारक असायला हवा असा म्हणून त्या संस्थेमध्ये त्यांनी मांडणी केली होती. आणि आपणाला माहीत आहे की बाबासाहेब गेल्यानंतर या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांचा मुलगा दिवंगत भैयासाहेब आंबेडकर हे जेव्हा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले
त्यांनी बौद्धाचार्य म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक यांची निर्मिती केली. आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या संस्थेचं जाळं आहे आणि संस्थेचा जो प्रचारक आहे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आहे. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा हा जो कल सुरू होता. आपल्याला माहीत आहे की जर याच्यातून बाहेर जर निघायचं असेल, बौद्ध धर्मामध्ये जर यायचं असेल तर आपण शिक्षित बनलं पाहिजे, आपण शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचा संपूर्ण कल की माझा समाज हा शिक्षित झाला पाहिजे. मग शिक्षित होण्याकरता बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे ही शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळजवळ 32 संस्था आहेत शिक्षण संस्था की ज्या संस्थेमध्ये गरीबातला गरीब मुलगा शिक्षण घेईल आणि हा शिक्षण घेणारा मुलगा मोठा झाला पाहिजे आपला. अशा पद्धतीने बाबासाहेबांची संकल्पना होती. त्यामध्ये बाबासाहेबांनी पहिलं जर विद्यालय स्थापन केलं असेल तर सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे. आणि हे जे सिद्धार्थ महाविद्यालय म्हणजे त्या विद्यालयाचं नाव होतं सिद्धार्थ. म्हणजे बाबासाहेबाचा कल त्या दीक्षा घेण्याच्या अगोदरच बाबासाहेबांनी आपल्या महाविद्यालयाचं नाव सिद्धार्थ महाविद्यालय लिहिलं. आणि त्यानंतर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय म्हणजे हा मिलिंद राजा मिलिंद आणि भंते नागसेन यामधला जो संवाद आहे की बाबासाहेबाला अपेक्षित असलेला तिचा जो विद्यार्थी आहे हा मिलिंद राजासारखा असला पाहिजे आणि तिचा हा गुरु जो आहे हा नागसेन भंतेजी सारखा असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबाचा जो प्रवास होता हा प्रवास त्या बौद्ध धम्माकडे वळलेला होता. यानंतर बाबासाहेबांनी जे धम्मक्रांती केली जी आहे तर या धम्मक्रांतीची जी बीजे आहे आपल्याला बाबासाहेबाला लहानपणापासून जे चटके बसले धर्माचे जे चटके बसले त्यामुळे बाबासाहेबांनी 1927ला जो महाडचा सत्याग्रह जो केला तर महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह हे जे सत्याग्रह आहे हे सत्याग्रह नुसते सत्याग्रह नव्हते तर समतेकडे जाण्याचा हा जो मार्ग होता. म्हणजे बाबासाहेबांनी या मार्गाकडे जाण्याचा जो प्रयत्न आहे तो धम्मच्याकडे आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी 1935ला 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा केली की मी जरी या धर्मामध्ये जन्मलो असेल, हिंदू धर्मामध्ये जरी जन्मलो असेल परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही एक भीष्म प्रतिज्ञा 1935ला बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली. आणि जवळजवळ 21 वर्ष म्हणजे इतर धर्माचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तर या देशामध्ये पुन्हा काही खूप लोकांनी प्रतिज्ञा केल्या होत्या. आपल्याला माहीत आहे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली होती. स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. परंतु लोकमान्य टिळक हे 1920लाच मरण पावले. म्हणजे घेतलेली प्रतिज्ञा ते पूर्ण करू शकले नाही. दुसरी पुन्हा एक मोठी प्रतिज्ञा यांनी केली की या देशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा एक मोठी प्रतिज्ञा केली होती की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे हे जे व्यक्ती होत्या. परंतु हे सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा 1945लाच मरण पावले. म्हणजे देशाचं स्वातंत्र्य पाहू शकले नाही. भारतामध्ये एकमेव बाबासाहेब असे की ज्यांनी 1935ला ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर आपली प्रतिज्ञा 21 वर्षानंतर पूर्ण केली. तर ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर या देशामध्ये एक हाहाकार मचला की बाबासाहेब हिंदू धर्म सोडत आहे आणि मग कोणत्या धर्म घेतील बाबासाहेबाला खूप काही लोकांनी प्रलोभन दाखवले. आम्ही इतके पैसे देतो, तुम्ही आमच्या धर्मात या, मुस्लिम धर्मात या, शीख धर्मात या, ख्रिश्चन धर्मात या प्रत्येक धर्मातल्या मोठे जे पंडित होते यांनी बाबासाहेबाला प्रलोभन दाखवले. परंतु हे जे बाबासाहेबाचं जो
धम्मदीक्षेचा जो प्रयत्न होता, बुद्ध धर्माकडे जे वळण होतं की हे कोणत्याही लालसेसाठी किंवा कोणतेही पैसे कमवण्यासाठी त्यांचं हे नव्हतं. त्यांनी भगवान बुद्धाचा जो मार्ग आहे की मानवाला सत्य, अहिंसा, करुणा, मानवता शिकवतो. तसेच राग, द्वेष, लोभ आणि मत्स्य वैरभाव सोडून माणसात जोडण्याचा सन्मान दाखवतो. म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या कोट्यावधी बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. या धम्मदीक्षेचं एक वेगळंपण असं की पहिलेच्या काळात तथागत भगवान बुद्धांच्या काळात संघ दीक्षा व्हायची. यही भिक्कवे म्हणजे भिक्खूंना जर समजा दीक्षा द्यायची असती तर यही भिक्कवे म्हणून दीक्षा दिली जात होती. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना अनुसरून धम्मदीक्षा होऊ लागली. म्हणजे या तिन्ही रत्नाला वंदन केल्याशिवाय दीक्षा व्हायची नाही. परंतु बाबासाहेबांनी 1956ला धम्मदीक्षा देत असताना त्यामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या आणि 22 प्रतिज्ञा दिल्याशिवाय आजच्या घडीला धम्मदीक्षा पूर्ण होऊ शकत नाही. आणि ही दीक्षा घेतल्यानंतर म्हणजे आजच्या घडीला जर कोणालाही जर धम्मदीक्षा घ्यायची असेल तर त्यांना 22 प्रतिज्ञा घ्यावंच लागतो. 22 प्रतिज्ञा ही बौद्धांची आचारसंहिता आहे. हा बौद्धांचा जाहीरनामा आहे. त्यामुळे 22 प्रतिज्ञा म्हणजे 22 प्रतिज्ञा यासाठी की हा जो समाज होता, हा समाज वर्षानुवर्ष हिंदू धर्माच्या रूढी परंपरा यामध्ये ग्रासलेला होता. अंधश्रद्धा, कर्मकांड जोपासत होता. बाबासाहेबांच्या मते की जोवरी या अंधश्रद्धा, कर्मकांड याच्यातून आपण या रूढी परंपरेतून जोपर्यंत आपण बाहेर येणार नाही तोपर्यंत आपण बौद्ध होणार नाही. म्हणून 22 प्रतिज्ञा या त्यांनी घेतल्याच पाहिजे असा बाबासाहेबांचा तो कल होता. आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस ही धम्मदीक्षा देत असताना आपल्याला माहीत आहे की नागपूर येथे जवळजवळ 7 लाख लोकांना बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली आणि संपूर्ण देशामध्ये एक हाहाकार मचला की बौद्ध धम्माचा म्हणजे धम्मचक्र गतिमान झाले. सम्राट अशोकाच्या नंतर आपल्याला माहीत आहे की सारनाथ येथे तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रथम आपणाला धम्मदीक्षा दिली, धम्मचक्र प्रवर्तन केले. त्यानंतर सम्राट अशोकाने हा देश बौद्धमय करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश बौद्धमय होता आणि इतक्या वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धांचं धम्मचक्र गतिमान केलं. आणि त्यानंतर 16 ऑक्टोबरला चंद्रपूर येथे बाबासाहेबांनी चंद्रपूरच्या या पवित्र दीक्षाभूमीवर 3 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली. आणि 16 डिसेंबर मुंबई येथे दीक्षा देण्याची तारीख ठरलेली होती. परंतु बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे 16 ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम घेता आला नाही. परंतु 7 डिसेंबरला बाबासाहेबांच्या अंत्यविधीच्या वेळेस बाबासाहेबाच्या पार्थिवाला साक्षी ठेवून भंतेजी आनंद कौशलयन यांनी लाखो लोकांना मुंबई येथे सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा दिली. असा हा बौद्ध धर्माचा जो प्रवास आहे, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा देऊन एक सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला, एक स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिला. लाचारीपणा स्वीकारून स्वाभिमानाने जगण्याकरता बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. तर ही जी क्रांती आहे ही क्रांती खरंच जगातील एकमेव अशी क्रांती आहे. यानंतर अजूनही कोणी अशी क्रांती घडवू शकणार नाही. कारण बाबासाहेब एकमेव असे होते की बाबासाहेबाच्या एका हाकेनं लाखो लोक आपल्या धम्माचा स्वीकार करण्याकरता तयार झालेत आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आज या येणाऱ्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचे विचार अजूनही प्रेरणादायी आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण या धम्माचा जर समजा आचरणात आपण जर आणला तर नक्कीच आपल्या सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय बुद्ध, जय भीम.